अमरावती मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आलंय। कारागृहातील एका बॅरेकमध्ये कैद्यांच्या 2 गटात जोरदार हाणामारी झाली। पाण्यानं भरलेल्या बादल्यांनी एकमेकांच्या डोक्यावर मारत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। या घटनेत काही कैदी जखमी झाले असून 2 गंभीर जखमी कैद्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। गुरुवारी रात्री 8च्या सुमारास नवीन बॅरेकमधील बॅरेक क्रमांक 13 मध्ये कैद्यांच्या 2 गटांमध्ये जोरदार वाद झाला। कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना बॅरेकमधून आरडाओरड आणि मारामारीचा आवाज ऐकू आला। कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता एका गटातील कैदी दुसऱ्या गटातील कैद्यांशी हाणामारी करत असल्याचं दिसलं। यावेळी पाण्यानं भरलेल्या बादलीनं डोक्यावर वार करून गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न करण्यात आला। याशिवाय लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली। घटनेची माहिती सर्कल ऑफिसर गणेश भोपले यांना वॉकी टॉकीनं तातडीनं देण्यात आली। त्यानंतर संबंधित अधिकारी आणि सर्कल स्टाफ घटनास्थळी पोहोचला। दोनही गटांमध्ये सुरू असलेली हाणामारी थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी बॅरेकचं कुलूप उघडून हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। या मारामारीत काही कैद्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत, तर 2 कैद्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तर या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।